नेवासा खुर्दमध्ये चोरांची दहशत, तलवार हातात घेऊन चोरीची घटना। नेवासा येथील नागरिकांमध्ये चोरट्यांच्या धाडसी कारवाईमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एका घराच्या कंपाऊंडमधून मोटारसायकल चोरीला गेली असून त्याच परिसरातील एका दुकानातही चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे। मोटारसायकल चोरीचा प्रकार सूरज पटारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मार्च 28 रोजी रात्री 11 वाजता त्यांनी बजाज पल्सर 220 मेगाहिनरी 17 CG 3026 ही गाडी घराच्या कंपाऊंड मध्ये पार्क केली होती। मात्र दुसऱ्या दिवशी मार्च 29 रोजी सकाळी 6 वाजता गाडी गायब असल्याचे आढळले। चोरट्यांनी कंपाऊंडच्या दरवाजाचे कुलूप तोडून गाडीची चोरी केली। दुकानातील चोरीचा धक्कादायक प्रकार श्री पार्वती ऑइल अँड प्रोडक्ट या दुकानाच्या मागील दरवाजाचा कोंडा वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। त्यांनी तेलाच्या बाटल्या, तुपाचे डबे, गूळ आणि 3000 रुपये रोख रक्कम लंपास केली। सीसीटीव्ही फुटेजमधील धक्कादायक दृश्य। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 चोरटे स्पष्टपणे दिसले। त्यापैकी एक चोरटा मोटारसायकलवर बसलेला होता, दुसरा चोरटा गाडी ढकलत नेत होता, तर तिसऱ्याच्या हातात तलवार होती। या दहशतवादी स्वरूपाच्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस तपास सुरू। या प्रकरणाचा तपास PSI विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नागरिकांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे। गावात भीतीचे वातावरण। या घटनेमुळे नेवासा खुर्दमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। चोरटे तलवार घेऊन वावरत असल्याने नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे। गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तलवार हातात घेऊन चोरीसारख्या धक्कादायक घटनेमुळे नेवासा खुर्दमध्ये नागरिक भयभीत झाले आहेत। पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे।